नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आजचा व्हिडिओ हा सेवे किंवा उपायासाठी नाही आहे. मंडळी, आज आपल्या देशात जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपले सैनिक, काही लोकांचे नातेवाईक तिथे अडकून त्या संकटांना सामोरे जात आहेत. त्यांची मुले, नातेवाईक तिथे अडकलेले आहेत. म्हणून मंडळी, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करावी. देवांना त्यांच्या रक्षणाची मागणी करावी. भारत हा आपला देश शांततेचे प्रतीक आहे, संवेदनशील आहे. काही वेळ आपण हा आपल्या देशासाठी आणि आपण आपल्याला त्यांच्या लोकांच्या रक्षणासाठी नक्की देऊ शकतो. म्हणून आपण ह्या नरसिंह जयंतीनिमित्त भगवान नरसिंहांना अशी प्रार्थना करावी की आपला देश आणि देशातील माणसे ही नेहमी सुरक्षित राहावीत, सैनिकांचे रक्षण व्हावे, किंवा काही जणांचे नातेवाईक तिथे अडकले असतील ते सुखरूप परत यावीत, ज्यासाठी सर्वांनी प्रार्थना करायची आहे. त्यासाठी जे का स्तोत्र आहे त्याचे पठण करावे किंवा देवांना विनंती करावी की की ते सुखरूप परत यावे. त्यांच्या जीवाची माणसे हे बॉर्डरवर आहेत, तर त्यांची मानसिक स्थिती ही खालावलेली आहे. त्यांच्यासाठी आपण त्यांच्या कुटुंबासाठी आपण नरसिंह जयंतीच्या निमित्त त्यांच्या नावाने पूजा करावी, प्रार्थना करावी. पौर्णिमेला माता भगवतीजवळ दुर्गा सप्तशतीची सेवा करावी. काही जणांना स्वतःसाठी वेळ नसतो, ते दुसऱ्यांसाठी काय करणार, पण हीच वेळ आहे माणसाने माणसासाठी जगण्याची, म्हणून ह्या सेवा कराव्यात. मी देखील प्रार्थना करते, सेवा करणार आहे. मी फक्त तुम्हाला सांगते, पण माणसातला माणूस पण जागा करा आणि स्त्रियांनी, पुरुषांनी ही सेवा नक्की करावी. नरसिंह जयंतीला आणि पौर्णिमेला ह्या सेवा नक्की कराव्यात. रोज सर्वांना जमेत नसेल तर मारुतीच्या मंदिरात जाऊन एक तुपाचा दिवा तरी नक्की लावा. असे केले तर सर्वांच्या हिताचे होईल. सर्वांना असे केले तर नक्कीच मार्ग निघतील. आपण काही पोलीस नाही, सैनिक नाही, कोणतेही मंत्री नाही काही करायला, पण देवाजवळ प्रार्थना करायला एक चांगले व्यक्ती म्हणून तर नक्की करू शकतो. तर मंडळी, नक्की करा प्रार्थना. मंडळी, काही मनातल्या काही गोष्टी होत्या त्या सांगितल्या. स्वामी कृपा ही सर्वांवर असणारच आहे, त्यातून मार्ग निघणारच आहे. म्हणून मंडळी, आपण स्वतःसाठी जगतो तसे दुसऱ्यांसाठी जगूया. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास जास्त शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.